माणसाचं दिसणं आणि असणं यात फरक असतो असं नेहमी म्हटलं जातं। विशेषतः स्त्रियांचं मूल्यमापन हे त्यांच्या सौंदर्यावरून केलं जातं। पण सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि लढवय्यापणा हे तिन्ही एकाच व्यक्तीत आणि तेही स्त्रीमध्ये असेल तर ती असामान्यच ठरते। पुण्याची कशिश मेथवानी ही तरुणी अशा असामान्य स्त्रियांपैकीच एक ठरली आहे। न्यूरोसायन्स मध्ये देशातल्या ख्यातनाम संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण, त्यानंतर आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेचं विजेतेपद आणि आता भारतीय लष्करात अधिकारी पदापर्यंत जाण्याचा कशिशचा प्रवास थक्क करणारा आणि तमाम तरुणींना प्रेरणादायी ठरलाय। कोण आहे ही कशिश आणि का इतकी ती सध्या चर्चेत आहे, हेच आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता पवार आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। तशी एका सामान्य पण शिक्षणाचा माहोल असलेल्या कुटुंबात कशिश हिचा जन्म झाला। आई शोभा मेथवानी आर्मी स्कूल मध्ये शिक्षिका आणि वडील डॉक्टर गुरुमुख दास संरक्षण मंत्रालयाच्या DGQA मध्ये संचालक होते, तर कशिशची बहीण शगुफ्ता ही इंजिनियर आहे। कुटुंबात शिक्षणाचे वातावरण निश्चितच होते, परंतु लष्कराची पार्श्वभूमी नव्हती। कशिश लहानपणापासूनच म्हणायची, मला सर्व काही करायचंय। अगदी रायफल शूटिंग पासून ते भरतनाट्यम पर्यंत ती शिकत गेली। वडिलांनीही तिला कधी अडवलं नाही। तिला जे शिकू वाटलं ते त्यांनी शिकू दिलं। कशिश देखील जे जे करायची त्यात नैपुण्य मिळवायची, स्पर्धा गाजवायची, बक्षिसं आणायची। ती राष्ट्रीय स्तरावरील पिस्तूल शूटर, बास्केटबॉल खेळाडू, तर तबला वादक आणि भरतनाट्यम नृत्यातही निपुण आहे। एवढंच नाही तर ती प्लाझ्मा आणि अवयवदानाबद्दल जागरूकता करणाऱ्या क्रिटिकल कॉज या स्वयंसेवी संस्थेची संस्थापक आहे। खरं तर कशिशनं आर्मी मध्ये जायचं स्वप्न हे लहानपणापासूनच पाहिलं नव्हतं, मात्र अनेक गोष्टी करून पाहण्याची तिची ही सवय लहानपणापासूनच तिच्यात होती। तिसरीत असताना तिच्या आईला एका पालकांनी सांगितलं होतं की ती काहीतरी वेगळं करून दाखवेल। शिक्षण सुरू असतानाच तिनं NCC मध्ये प्रवेश घेतला आणि इथूनच तिच्या प्रवासाला नवीन दिशा मिळाली। 2021 मध्ये NCC मधून तिला प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी जाण्याची संधी मिळाली। कॅम्प नंतर ती परेडमध्ये सहभागी देखील झाली। तिथेही तिने सर्वोत्तम कामगिरी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेस्ट कॅडेटचं पदक मिळवलं। कशिश सांगते की तिथे मी ग्रुप सोबत होती, त्यांच्या सोबत राहणं, एकत्र काम करणं मला आवडत असल्याचं माझ्या लक्षात आलं। त्यात पदक मिळाल्यावर तरी आपण या दिशेनेच काहीतरी करावं असं मी ठरवलं। अर्थात डिफेन्स मध्ये जाण्याचं स्वप्न पाहिलं तरी कशिशचा मोठा प्रवास बाकी होता। पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळाल्यानंतर कशिशला बंगळुरूच्या प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये प्रवेश मिळाला। तिथून तिने न्यूरोसायन्स मध्ये पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला। देशातील सर्वोत्तम संस्थांपैकी गणल्या जाणाऱ्या या संस्थेतून पदवी मिळाल्यानंतर करिअरचे अनेक मार्ग खुले होतात। कशिशला देखील हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळत होता, पण कशिशने स्वप्न पाहिलं ते वेगळंच। याच्या पुढच्या टप्प्यावरती कशिशने सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयारी सुरू केली। 2023 मध्ये ती मिस इंडिया इंटरनॅशनल झाली। अर्थात या स्पर्धेच्या तयारीच्या वेळीच आधी ठरलेल्या ध्येयाकडे तिची वाटचाल सुरू होतीच। आर्मीतील प्रवेशासाठीची तयारी करतानाच तिने सौंदर्य स्पर्धेची तयारी देखील सुरू केली। एकीकडे 2023 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा मुकुट डोक्यावर चढला आणि दुसरीकडे 2024 मध्ये सौंदर्यासाठी रूढ अर्थाने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी बाजूला सारत कशिशने चेन्नईच्या ऑफिसर ट्रेनिंग अकादमीत प्रवेश मिळवला। तोही असा तसा नाही, तर देशात दुसरा क्रमांक पटकावत तिने कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस मधून यश मिळवलं। प्रवेश मिळाल्यानंतर मात्र तिला आपण प्रशिक्षण पूर्ण करू शकू का याबद्दल साशंकता वाटली। पूर्ण दिवसभराच्या प्रशिक्षणात अभ्यासासोबत बास्केटबॉल सारख्या खेळ आणि इतर अनेक गोष्टी कराव्या लागत असत। दिवसभरात श्वासही घेता येत नव्हता अशी अवस्था होती। तरीही तिनं यातही चांगली कामगिरी करत AAD मेडल, मार्चिंग साठी गोल्ड मेडल आणि शूटिंग स्पर्धेत मेडल, तसेच ड्रिल आणि डिसिप्लिन बॅज मिळवलं आणि एकही शिक्षा न होता अभ्यासक्रम पूर्ण करून दाखवला। अकादमीतल्या सर्वोत्तम शूटर्स पैकी एक असलेली कशिश तिथे बास्केटबॉल अल्फा स्ट्रिंग साठी मेरिट कार्ड आणि इंटर कॉलेज बास्केटबॉल स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूही ठरली। कशिशची नुकतीच पासिंग आउट परेड झाली आहे। सैन्याच्या माध्यमातून देशसेवेसाठी सज्ज ती झाली आहे।
तर एक सुपर मॉडेल ते आर्मी ऑफिसर हा कशिशचा प्रवास थक्क करणारा आहेच, शिवाय तरुणींना प्रेरणादायी देखील ठरतोय.